भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांची भेट घेतली आहे। एका बाजूला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी पोलिसांवरती टीका केली, तर चित्रा वाघ यांनी मात्र पोलिसांची पाठराखण केली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। बदलापुरामध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर काल प्रचंड आंदोलन झालं आणि आज या आंदोलनाच्या नंतर पोलिसांना आणि इतर गोष्टींची माहिती घेण्यासाठी चित्रा वाघ आलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार। किसन कतोरे सर पण आहेत आपल्याबरोबर। मॅम, तुम्ही पोलिसांकडे गेला होतात, नेमकी काय माहिती मिळाली, काय सांगाल? काल अतिशय मनाला वेदना देणाऱ्या अशी घटना बदलापूरमध्ये घडली की 4 वर्षाच्या चिमुरड्यांसोबत जो प्रकार झाला तो अत्यंत वेदनादायी आहे। या संदर्भात आज माहिती घ्यायला मी पोलीस स्टेशनला आले होते। माझ्यासोबत आमचे स्थानिक आमदार जे अगदी मला वाटतं गेल्या 2-3 दिवसापासून या सगळ्या घडामोडीमध्ये सकाळपासून शेवटपर्यंत ते तिकडे होते। पोलिसांना विचारल्यानंतर सगळ्यात आधी तर दिरंगाई। जेव्हा लहान मुलीची आई मुलीला घेऊन आली त्यावेळेला सगळ्यात आधी तर मेडिकलला पाठवलं। मेडिकलला तुम्हाला माहिती आहे तिथे किमान 3 ते 4 तास या गोष्टी चेकअपसाठी आणि याच्यासाठी लागतात। त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यावर एवढ्याशा चिमुरडीला जिला अजून शरीराची ओळख नाही आहे तिच्याकडनं वदवून घेणं, तिच्याकडनं सांगणं की तुझ्यासोबत नक्की काय झालं, हे तर खरं पोलिसांचं टास्क होतं की एवढ्याशा चिमुरडीला कसं विचारणार, तिच्या मनावरती कुठला आघात पण नाही झाला पाहिजे आणि हसत खेळत तिच्याकडनं जे झालं ते त्या ठिकाणी घेतलं, त्याच्यासाठी नक्की वेळ झाला। त्यानंतर कारण मुलीच्या स्टेटमेंटशिवाय या गोष्टी पुढे सरकू शकत नव्हत्या। त्यानंतर काही तासामध्ये त्या हरामखोर आरोपीला पकडलं गेलं। आता सरकार म्हणून सरकारने काय करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या। राज्याचे सजग आणि सक्षम गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सतत पोलिसांच्या संपर्कात होते, आमदारांच्या संपर्कात होते, माहिती घेत होते, सूचना देत होते। ताबडतोब SIT त्या ठिकाणी फॉर्म झाली। ज्या पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली त्यांना त्या ठिकाणी बडतर्फ करण्यात आलं। उज्ज्वल निकमांसारखे वकील त्या ठिकाणी देण्यात आले। त्याचबरोबरीने संस्थेची इन्क्वायरी लावली। आजच फास्ट ट्रॅकमध्ये अपील त्या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे या हरामखोराला फाशी तर होणारच। काल सकाळी 10 वाजेपर्यंत मी इथे काही महिलाही भेटल्या मला स्थानिक, त्यांनी मला सांगितलं की चित्राताई सकाळी 10 वाजेपर्यंत बदलापूरकरांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं। 10 वाजेनंतर आम्हाला माहित नाही काय झालं, कुठून लोक आली, कशी लोक आली, अचानक लोक आली, कोण शाळेत घुसलं, तो लोंढा पुन्हा रेल्वे ट्रॅकवर गेला आणि आमच्या बदलापूरला बदनाम करून टाकलं। झालेली घटना ही अतिशय संवेदनशील आहे आणि जे आंदोलनकर्ते होते त्यांच्या हातामध्ये बोर्ड कसला होता की लाडकी बहीण योजना रद्द करा। मला कळलंच नाही की विषय कुठला होता। मग ही लोक कोण होती, मग हे असे बॅनर घेऊन का उभे होते? सरकारने कायद्याच्या चौकटी जे म्हणून सरकारला करता येईल त्याच्यातला एकही मुद्दा देवेंद्रजींनी सोडला नव्हता। मग ही लोक होती ती कोण होती? मी पोलिसांकडनं आता माहिती घेतली। कथोरे साहेबांनी काल सांगितलं, काय म्हणले, कोण चेंबूरहून आलं होतं, कोण नवी मुंबईहून आलं होतं, कोण मुंबईहून आलं होतं, कोण ठाण्याहून आलं होतं। मग ही कोण होती सगळी जे असे बॅनर घेऊन उभे होते? यामध्ये राजकीय मंडळी किंवा राजकीय कार्यकर्ते? म्हणजे मला याचं वाईट वाटतंय हो। मी पण गेली 26 वर्ष या क्षेत्रात काम करते। घटना झाली त्याचं मनापासून दुःख आहे, व्हायलाच नाही पाहिजे आणि झाली आहे तर हरामखोराला सोडणार पण नाही। पण ज्या पद्धतीने याच्यामध्ये राजकारण घुसडलं गेलं, बरं काय म्हणले, ही शाळा भाजपवाल्यांची आहे। अहो, बदलापूरच्या कुणालाही विचारा, ही शाळा 1965 पासूनची आहे आणि त्यांच्या मॅनेजिंग ट्रस्टी हे सगळ्या पक्षाची लोक आहेत, भाजपची नाही, सगळ्या पक्षाची लोक आहेत। आता पण त्याच्यामुळे ज्या पद्धतीने यामध्ये राजकारण केलं गेलं ते मात्र मनाला अतिशय वेदनादायी आहे। कारण शेवटी आम्ही जरी राजकीय कार्यकर्ते असलो तरी शेवटी आई आहोत ना। मी समजू शकते की त्या मुलीच्या परिवाराला काय वेदना झाल्या असतील, पण यामध्ये लाडकी बहीण योजना रद्द करा, मग हा विरोध लाडकी बहीण योजनेला होता, हा विरोध एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजींना होता, हा विरोध किंवा ही बदनामी महाराष्ट्राची होती, ही बदनामी बदलापूरची होती। हे करणारे कोण होते? 8-9 पोलीस सुद्धा इंजर्ड झाले।
त्याचे सुद्धा विपर्यास करून व्हिडिओ करून काढून गेले, कारण पोलिसांनी तोपर्यंत त्यांच्या बळाचा वापर केलाच नाही. पण आज 8-9 पोलिसांवरती दगड मारली. हे कोण होते? गिरीश महाजन आणि दीपक केसरकरजी, हे 2 मंत्री तिकडे आले. आम्ही फेसबुकवर चालवणारे सरकार नाही आहोत, फील्डवर उतरणारे आहोत. आता पण सुषमा अंधारे आंदोलन करतायत, पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडून बसले. तुम्ही गेल्याच्या नंतर त्या आलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, एकतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी आणि ताबडतोब वामन म्हात्रे जे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. देवेंद्र फडणवीसांवर मला काय म्हणायचंय, कोण काय करतंय, आंदोलन करतंय, ठिय्या आंदोलन करतंय, हा संविधानाने दिलेला अधिकार आहे, ते पोलीस बघून घेतील. आता मला एक विचारायचंय, मला इथे राजकारण, कारण मी बोलल्यावरतीच सगळ्यांना दिसतं की चित्रा वाघ राजकारण करतात. 2.5 वर्षाचा जर पाढा वाचला ना, तेव्हा या नव्हत्या. थोडीशी माहिती घ्यायला लागेल का कथोरे साहेब? जे महिलांवर अत्याचार झाले, जे लहान मुलींवर अत्याचार झाले, त्यावेळेला या नव्हत्या. मी केलेली मागणी, साकी नाक्यामध्ये एका महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड घुसवून तिला मारण्यात आलेलं. चित्रा वाघने मागणी केलेली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे. काय मागणी केलेली मी? की महिलांच्या या अत्याचारावर होणाऱ्या एक विशेष अधिवेशन लावा, एवढीच मागणी होती. याच्यात काय गैर होतं का? माझ्यावर गुन्हे दाखल केले उद्धव ठाकरेंनी. त्यामुळे यांना बोलायचा अधिकार नाही. एक तर यांना माहिती नाही. आलं लक्षात? या ठिकाणी आम्ही फेसबुकवरून चालवणारं सरकार नाही आहोत. इथे गिरीश महाजन आले, इथे दीपक केसरकर आले, देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे या दोघांनी ज्या ज्या काही सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा केलंय. कुणाला पाठीशी घालणार नाही. त्यामुळे यांनी ठिय्या आंदोलन करू दे, नाहीतर तिथे पार लोटांगण घालू दे. सरकारचं काम करणार आहे, त्याच्यात काही फरक पडणार नाही. सरकारचं काम सरकार चोख पद्धतीने करणार आणि या हरामखोराला फाशी होणारच, हे तुम्हाला मी या ठिकाणी निक्षून सांगते. शिंदे गटाचे वामन म्हात्रे त्यांनी ज्या महिला पत्रकाराला ज्याप्रमाणे म्हटलं त्याच्यावर विरोधात देखील प्रचंड आक्रोश आहे. पत्रकारांमध्ये देखील प्रचंड. मी काय म्हटलं बघा, त्या पत्रकार आहेत, मी राजकीय कार्यकर्ता आहे. मला जर विचाराल की मला जर कुणी सांगितलं अशा पद्धतीने भाषा केली तर मी पोलीस नंतर करीन, आधी त्याचं थोबाड फोडून टाकीन तिकडे. एवढे तर सक्षम आम्ही आहोत. जर अशा कुठल्या हरामखोराची आम्हाला अशी हिंमत होते अशा पद्धतीने बोलायची, तुम्ही तुमचं काम करताय, मी माझं काम करते. पोलिसांचं काम नक्की करतील, पण सगळ्या ठिकाणी आम्ही पोलीस करणार नाही. का म्हणते मी? कारण त्या पत्रकार आहेत, त्या सक्षम आहेत. मी राजकीय कार्यकर्ता आहे, मी सक्षम आहे. आमच्या वर्षातही सक्षम आहे. आधी आपला हिशोब करायचा, नंतर पोलिसांकडे जायला पाहिजे. पण हरकत नाही याच्या, म्हणजे हा मी एक सल्ला देतीये, मी त्याला पाठीशी नाही घालत आहे. मला हे म्हणणं आहे, पोलिसही त्यांची कारवाई करतील आणि अशा बोलणाऱ्यांवरती कडक कारवाई पोलिसांनी पण करायला पाहिजे, सरकारने पण करायला पाहिजे. एक महिला म्हणून माझी ही सुद्धा मागणी आहे. एक प्रश्न कथोरे साहेब तुम्हाला, काल जे आंदोलक होते त्यांच्यावर आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काही स्थानिक आहेत, काही बाहेरचे आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. हे आपल्याला कितपत योग्य वाटतं? खरं म्हणजे हा जे प्रकार घडला हा निंदनीय आहे. ताईंनी जे सांगितले वस्तुस्थिती आहे. काल जे आंदोलन झालं त्यातले चेहरे जर पाहिले असते, सगळे पार्सल आलेले होतं. ही पार्सल बदलापूरला बदनाम करण्यासाठी आलं होतं असा माझा थेट आरोप आहे. सगळी जेवढी नावं तुम्ही शोधाल ती बदलापूरची दंगा करणारी मंडळी नाही आहे. शांततेचं प्रतीक बदलापूर आहे आणि त्याला बदनाम करण्यासाठी ही बाहेरची मंडळी आली होती. अजिबात बदलापूरकरांचं त्याला कधी साथ मिळणार नाही, म्हणून ते आंदोलन बेकार पद्धतीने त्यांनी हाताळलं. धन्यवाद सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, बदलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.